नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 4 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 68वा ग्रॅमी पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे. तसेच मोगबाई कुर्डीकर पुरस्कार 2026 हा कुणाला जाहीर झालेला आहे. या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष उपविजेता कोण होता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नोवाक जोकोविच. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये विश्व कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. 2026 ची म्हणजेच यावर्षीची थीम आहे युनायटेड बाय युनिक. 4 फेब्रुवारी 1956 जनता साप्ताहिकाचे नामकरण प्रबुद्ध भारत असे केले गेले. 4 फेब्रुवारी 1670 ज्यांच्या मृत्यूमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले ते तानाजी मालुसरे सिंहगडावर धारातीर्थी पडले. 4 फेब्रुवारी 1922 चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी 3 दिवस उपोषण करून असहकार आंदोलन मागे घेतले. 4 फेब्रुवारी 1936 कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडियम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले. 4 फेब्रुवारी 1944 चलो दिल्लीचा नारा देत आझाद हिंद सेनेने दिल्लीकडे कूच केली. 4 फेब्रुवारी 1922 शास्त्रीय गायक पंडित भारतरत्न भीमसेन जोशी यांचा आज जन्मदिवस. 4 फेब्रुवारी 1974 भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या आजच्या दिवशी निधन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 68वा ग्रॅमी पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पोप फ्रान्सिस, पर्याय क्रमांक 2 दलाई लामा, पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी आणि पर्याय क्रमांक 4 अमिताभ बच्चन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दलाई लामा. तर दलाई लामा यांना 2026च्या 68व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ते व्यक्ती म्हणून आता 14वे व्यक्ती आता ठरलेले आहेत. त्यांना बेस्ट ऑडिओ बुक नॅरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या श्रेणीमध्ये हा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार जाहीर झालेला आहे 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी. ऑडिओ बुकचे नाव आहे मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. दलाई लामा हे 1959 पासून भारतामध्ये राहत आहेत. त्यांना मिळालेले इतर काही पुरस्कार म्हणजे 1989 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार, 2007 मध्ये पद्मश्री आणि 2026 मध्ये ग्रॅमी पुरस्कार आता त्यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. पुणे व बीड या जिल्ह्यांच्या नव्या पालकमंत्री कोण आहेत. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुनेत्रा अजित पवार, पर्याय क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस, पर्याय क्रमांक 3 एकनाथ शिंदे आणि पर्याय क्रमांक 4 पंकजा मुंडे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुनेत्रा अजित पवार. तर आता नुकतेच आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे आणि त्या निधनामुळे बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हे रिक्त होते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या आता पालकमंत्रीपदी नवीन उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार आता या निवड त्यांची झालेली आहे. पुढचा प्रश्न. गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार 2026 हा कोणाला जाहीर झालेला आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 किशोरी आमनकर, पर्याय क्रमांक 2 अश्विनी भिडे, पर्याय क्रमांक 3 अरुणा साईराम आणि पर्याय क्रमांक 4 पद्मा तळवळकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पद्मा तळवळकर. गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार 2026 हा ज्येष्ठ गायिका पद्मा तळवळकर यांना जाहीर झालेला आहे. इतर काही पुरस्कार पाहूया. पंडित राजा काळे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्कार, तसेच पंडित रामदास पळसुरे गान तपस्विनी किशोरी आमनकर संगत गुरु पुरस्कार, डॉक्टर शंतनू गोखले संतूर वादक गान तपस्विनी किशोरी आमनकर युवा पुरस्कार आणि डॉक्टर राधिका जोशी यांना अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार हा पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा प्रश्न. ICGS संकल्प हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 युद्ध नौका, पर्याय क्रमांक 2 पाणबुडी, पर्याय क्रमांक 3 ॲडव्हान्स ऑफशोअर पेट्रोल वेसेल आणि पर्याय क्रमांक 4 एअरक्राफ्ट कॅरियर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲडव्हान्स ऑफशोअर पेट्रोल वेसल. ICGS संकल्प हे एक प्रगत सागरी गस्त जहाज म्हणजे ॲडव्हान्स ऑफशोअर पेट्रोल व्हेसल असून गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे स्वदेशी तंत्रज्ञानाने हे विकसित आणि बांधले गेलेले आहे. हे संकल्प श्रेणीतील हे पहिले जहाज आहे.
याचा वापर प्रामुख्याने सागरी सुरक्षा, शोध आणि बचाव कार्य आणि विशेष आर्थिक क्षेत्राच्या देखरेखीसाठी केला जातो. हे जहाज हेलिकॉप्टर सुविधेने सज्ज असून लांब पल्ल्यांच्या मोहिमा राबवण्यास सक्षम आहे. नाव लक्षात ठेवा, ICGS संकल्प. पुढचा प्रश्न, फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 जनरल बिपिन रावत, पर्याय क्रमांक 2 जनरल मनोज पांडे, पर्याय क्रमांक 3 जनरल MM नरवणे आणि पर्याय क्रमांक 4 जनरल दलवीर सिंग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनरल MM नरवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या अतिशय चर्चेमध्ये असलेले पुस्तक म्हणजेच फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी याचे लेखक आहेत माजी लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे आणि MM नरवणे यांचे हे आत्मचरित्र आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख लोकसभेमध्ये केला, ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला होता. त्यामुळे या अनुषंगाने आपल्याला जर आगामी काळामध्ये अशा पद्धतीने प्रश्न, पुस्तक आणि त्याचे लेखक असा जर प्रश्न विचारला, तर आपल्याला ते उत्तर यायला हवे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, दलाई लामा भारतामध्ये कोणत्या वर्षांपासून वास्तव्यास आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 1947, पर्याय क्रमांक 2 1950, पर्याय क्रमांक 3 1959 आणि पर्याय क्रमांक 4 1962. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकतेच दलाई लामा यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.